नंतर पाहुयात विविध क्षेत्रातल्या काही महत्त्वाच्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा। इंदापुरातील माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांनी सिल्वर ओकवर जाऊन शरद पवारांची भेट घेतली आहे। त्यामुळे विधानसभेच्या आराखड्यात राजकीय समीकरणं बदलणार आहेत। शरद पवारांनी सांगलीतील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली। यावेळी सांगलीतून लढण्यासाठी इच्छुक असलेल्या काँग्रेस नेत्या जयश्री पाटलांनी शरद पवारांची भेट घेतली। वकील गुणरत्न सदावर्ते वरळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवणार आहेत। वरळीतून आदित्य ठाकरेंविरोधात सदावर्ते विधानसभेच्या रिंगणामध्ये उतरणार आहेत। अरुण गवळींची मुलगी गीता गवळी यांनी मिलिंद नार्वेकरांची भेट घेतली। गीता गवळी भायखळा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। शिर्डीतील श्रीरामपूर मतदारसंघामध्ये इच्छुक उमेदवारांमध्ये बॅनर वॉर रंगलंय। ना आजी ना माजी या फलकांनंतर 5 वर्षाच्या आमदारकीनं मालामाल झाले ठेकेदार, सामान्य श्रीरामपूरकर वासीय मात्र खड्ड्यांनी बेजार अशी बॅनरबाजी करण्यात आली आहे। रायगड रोहा नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं शानदार अनावरण झालं। युवराज संभाजीराजे छत्रपतींच्या हस्ते अनावरण पार पडलं। राजकीय क्षेत्रातली एक ब्रेकिंग बातमी पुढे आपण पाहूया। शिवसेना ठाकरे गटाच्या दसऱ्या मेळाव्यानंतर आता मनसेचा मेळावा पार पडणार आहे। 13 किंवा 14 ऑक्टोबरला मनसेचा गटाध्यक्षांचा मेळावा पार पडेल। राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये होणाऱ्या या मेळाव्यात मनसे उमेदवारांची यादी देखील जाहीर केली जाणार असल्याचं कळतंय। तर विधानसभा निवडणुकीसाठी मनसेचे मुंबई, ठाणे आणि कल्याणमधील उमेदवार हे निश्चित झाल्याची माहिती सध्या सूत्रांकडून मिळते। अशा 5, 6 आणि 7 ला मनसे संभाजीनगर, नाशिक आणि पुण्यातील उमेदवार फायनल करणार असल्याचं देखील आता सांगितलं जात आहे। नांदेडमध्ये फेसबुक पोस्ट टाकण्याच्या कारणावरून ठाकरे गटाच्या उपशहर प्रमुखांना मारहाण करत त्यांचं बोट छाटण्यात आलं होतं। या प्रकरणी वडील आणि भावावर अॅट्रॉसिटी आणि इतर कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आलाय। नवी मुंबईच्या नेरूळमध्ये ठाकरेंची सेना सोडून शिवसेनेमध्ये गेलेल्या शहर प्रमुख विजय माने यांनी नवरात्र उत्सवाच्या मंडपावरून पोलिसांसमोर धिंगाणा घातला। ठाकरे गटानं बांधलेल्या मंडपाच्या ठिकाणावर दावा करत विजय मानेंनी मोठमोठ्यानं आरडाओरड केली। नाशिकमध्ये टोळक्याकडून तरुणावर हल्ला करण्यात आला। हल्ल्याचा सीसीटीव्ही आता समोर आलाय। जखमी तरुणावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून त्याची प्रकृती मात्र चिंताजनक आहे। राज्य सरकारनं मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 100 आणि 200 रुपयांचे मुद्रांक बंद करण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे आता थेट 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर यापुढील सारे खरेदी, त्याचबरोबर नोटरी हक्क किंवा प्रति प्रमाणपत्र जे आहे ते प्राप्त होणार आहे। चेन्नईतील एका खासगी रुग्णालयामध्ये दाखल सुपरस्टार रजनीकांत यांना आता डिस्चार्ज देण्यात आलाय। त्यांच्यावरती उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी ही माहिती दिली आहे। पुणे शहरात पोलिसांनी नवरात्रीच्या निमित्तानं वाहतुकीमध्ये काही बदल केले आहेत। 9 दिवसांसाठी शहरातील अनेक रस्ते बंद राहणार आहेत, तर काही काळासाठी वाहतूक देखील इतर मार्गावर वळवण्यात आली आहे। स्थानिक पातळीवर बनवलेल्या केकमध्ये वापरल्या जाणाऱ्या घटकांमुळे कर्करोगाचा धोका निर्माण होऊ शकतो। याबाबत कर्नाटकच्या अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागानं सावधानतेचा इशारा दिलाय। राज्यातील बाजार समितीमध्ये गुरुवारी बाजारामध्ये तुरीची आवक ही 1931 क्विंटल झाली। तूर डाळीला कमीत कमी 10,000 रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त 10,450 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला। करमाळा बाजार समितीमध्ये उडदाची आवक ही 3,728 क्विंटल झाली। सर्वसाधारण दर हा 6,466 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला। बाजारात विविध जातीच्या उडदाची आवक झाली आहे। करंजा बाजार समितीमध्ये गुरुवारी मुगाची आवक 400 क्विंटल झाली। सर्वसाधारण दर 6,977 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालाय। शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी सरकारकडून तयारी करण्यात आली आहे। पीएम किसान आणि नमो शेतकरी योजना 5 ऑक्टोबरला राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर 4,000 रुपये जमा होणार आहेत। पालघर जिल्ह्यामध्ये मुरबेच्या रूपानं दुसरा मोठा बंदर प्रकल्प उभारण्यात येणार आहे। वाढवण बंदरापासून 15 ते 20 किलोमीटर अंतरावर हे बंदर उभारण्यास राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे। ब्रेकिंग बातमी पुढची पाहूया। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं निर्णयांचा धडाका लावलाय। आज पुन्हा राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे। या आठवड्यातील ही सलग दुसरी मॅरेथॉन बैठक मानली जाते।
याआधीच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अनेक निर्णय घेण्यात आले आहेत, त्यामुळे आजच्या बैठकीत नेमके काय निर्णय होतात हे सुद्धा पाहणं औत्सुक्याचं ठरेल. शिवस्वराज्य यात्रा सातारा जिल्ह्यामध्ये पोहोचणार आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे आणि जिल्ह्यातील सर्व आजी माजी आमदार, खासदार यांच्या उपस्थितीमध्ये ही यात्रा पार पडेल. मनोज जरांगेंच्या छत्रपती भवन कार्यालयाचं आज उद्घाटन होणार आहे. पैठण फाटा इथं हे कार्यालय सज्ज झालंय, तर दुपारी 12 वाजता मनोज जरांगेंनी मराठा आंदोलकांची बैठक बोलावली आहे. घोडबंदर रोड भागामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 5 ऑक्टोबरला दौरा आयोजित केला गेलाय. त्यानिमित्तानं वाहतूक कोंडी होऊ नये त्यासाठी ठाणे शहरातील वाहतूक मार्गांमध्ये बदल करण्यात आलाय. ज्येष्ठ नागरिकांना अयोध्या दर्शनासाठी विशेष तीर्थदर्शन एक्सप्रेसला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखवणार आहेत. सीएसएमटीवर या यात्रेकरूंना शुभेच्छा देण्यासाठी ते हजर राहणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज लोणावळ्यातील कार्ला गडावर एकविरा मातेचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहेत. याच वेळेस ते गडावरील विविध 39 कोटींच्या विकास कामांचा शुभारंभ करणार आहेत. तुर्भे इथल्या नवरात्र उत्सवाला नितेश राणेंनी हजेरी लावली. नवरात्रीत कोणाला अडचण आली तर महाआरती मशिदीच्या समोर केली जाईल असं विधान त्यांनी यावेळेस केलंय. बुलढाण्याच्या मेहकर लोणारमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय, त्यामुळे पंचनामे करत मदत जाहीर करण्याच्या मागणीसाठी ठाकरे गटानं आंदोलन केलंय. गोंदियातील महाकाल सेवा समिती अध्यक्षावर हल्ला करणारा आरोपी गेल्या 8 महिन्यांपासून मोकाट फिरतोय, त्यामुळे आरोपीला अटक करण्याच्या मागणीचं निवेदन जयश्री महाकाल सेवा समितीच्या वतीनं पोलीस निरीक्षकांना देण्यात आलंय. सांगलीतील तासगाव तालुक्यामध्ये पावसानं चांगलंच झोडपून काढलंय. काही ठिकाणी गारा पडल्यानं द्राक्षांच्या बागांचं मोठा नुकसान झालंय. सिंधुदुर्गातील जंगलामध्ये बांधलेल्या अवस्थेमध्ये सापडलेल्या एका विदेशी महिलेवर 2 महिन्यांपासून मनोरुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. दरम्यान ती बरी झाली असून तिला डिस्चार्ज देण्यात आलाय.